बाहेर घाला 5-6 जण बाहेर जायला बोलतो 5-6 जण महाबोधी विहार ब्राह्मणाच्या तावडीतून सुटला पाहिजे. कायदा रद्द झालाच पाहिजे. महाबोधी बुद्धविहार ब्राह्मणाच्या ताब्यातून महाबोधी बुद्धविहार ब्राह्मणाच्या ताब्यातून तथागत भगवान गौतम बुद्धांचा महाबोधी बुद्धविहार ब्राह्मणाच्या ताब्यातून महाबोधी बुद्धविहार ब्राह्मणाच्या ताब्यातून 149 चा टेम्पल कायदा रद्द. टेम्पल कायदा केंद्रातील सर्व पदाधिकारी आणि आज जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि पूर्ण जिल्ह्यातून आणि बाहेरगावून आलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक आणि बालिका आणि आवर्जून आपल्या साळवेताई महिला मंडळाच्या अध्यक्षा त्या सुद्धा उपस्थित आहेत. आणि आज दिनांक 12/3/2025 या दिवशी कलेक्टर ऑफिसला हा बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा लढा संपूर्ण देशामध्ये चालू आहे. त्याचप्रमाणे आपण सुद्धा या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाचा मतितार्थ असा की या भारतामध्ये नाही तर बाहेर देशातून सुद्धा या मुक्ती आंदोलन लढ्यासाठी लोक बहुसंख्येनं बौद्ध भिक्खू येत आहेत आणि त्या ठिकाणी धरणे धरून बसलेले आहेत. बुद्धगयेला ज्या ठिकाणी सम्राट अशोकाने महाबोधी बुद्धविहार बांधलेला आहे आणि ज्या ठिकाणी भगवंताला ज्ञान प्राप्ती झाली ते ठिकाण ह्या हिंदू ब्राह्मणांनी सर्व त्या ठिकाणी आक्रमण करून त्या विहारामध्ये अतिशय घृणास्पद अशी वागणूक देऊन सर्व अंधश्रद्धा पसरविली आहे. त्या ठिकाणी काल्पनिक देवदेवतांचे स्तंभ माजवलं आणि तितकंच नाही तर बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे असं संबोधलेलं आहे. परंतु तसं अजिबात नाही. आणि जर तसं असेल तर यांनी ब्राह्मणांनी म्हणजे स्वतःच्या घरामध्ये बुद्ध का ठेवू नये. आपले प्रधानमंत्री मोदी बाहेर देशामध्ये जातात. मी बुद्ध राष्ट्रातून आलो आणि तिकडून इकडे आलं की बाबासाहेबांचं नाव घेत नाहीत, बुद्धाचं नाव घेत नाहीत. बाबासाहेबांची घटना सुद्धा पायंदळी तुडवतात आणि घटनेचा अवमान करतात. संसद भवन मध्ये संपूर्ण गदारोळ होत आहे. हे सर्व जग पाहत आहे. बौद्ध भिक्खू या देशामध्ये जन्माला आलेला असताना सुद्धा ते बुद्धगया मुक्ती आंदोलन सुरू असून आपल्याला ते अजूनही खुलं केलेलं नाही. तरी लवकरात लवकर ते खुलं करून आपल्या बौद्धांच्या स्वाधीन करावं. इतकंच नाही तर या देशामध्ये अनेक धर्म आहेत. मग इस्लामाच्या मस्जिदमध्ये हिंदू का नाही, हिंदूच्या याच्यामध्ये इस्लाम का नाही, बौद्धांच्या याच्यामध्ये ब्राह्मणच का, असा त्यांचा अट्टहास का. आणि म्हणून हे सर्व त्यांनी मोकळं करावं आणि बौद्धांच्या स्वाधीन करावं, बौद्ध भिक्खूंच्या स्वाधीन करावं. आणि 1949चा जो कायदा आहे तो रद्द करावा. तो कायदा इंग्रजांच्या काळापासूनचा आहे, तो रद्द करण्यात यावा. एवढं. आज 12 मार्च आज आपण या ठिकाणी कलेक्टर ऑफिस मध्ये निवेदन देण्यासाठी आलो आहोत. ते निवेदन कशासाठी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. कारण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व तसेच बौद्ध महासभा या दोन भीमराव आंबेडकर यांच्या आदेशाने हे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय की सर्व पक्ष असून सुद्धा एकाही पक्षाचं आपल्या या मुद्द्यावर लक्ष आलेलं नाही. मात्र ज्याचं जळतंय
त्यालाच कळतंय अशी ही भूमिका घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू दोन्ही नातू भीमराव आंबेडकर आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना बौद्धांच्या समस्या त्यांनी जाणल्यात आणि जे बुद्ध विहार आहे बुद्धगया येथील महाबोधी विहार आहे ते सध्या ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करावं अशी आमची वंचित बहुजन आघाडीची आणि बौद्ध महासभेची मागणी आहे. या दोन्ही मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत. तसेच जो कायदा केलेला आहे 1949ला तोही रद्द करावा. आणि मला हे सांगायचंय की प्रत्येक मस्जिदीमध्ये मुस्लिमच पुजारी म्हणजे त्यांचे हे असतात धर्मगुरू असतात. प्रत्येक आपल्या आपल्या जातीला संविधानानेच एक अधिकार दिलेला आहे. मग हे बौद्धाचं जर मंदिर आहे विहार आहे तर मग इथं बौद्ध भिक्षू का नाही हा एक म्हणजे प्रश्न आहे. मला एक सरकारला हेच सांगायचंय की ज्यांचं आहे त्यांना ते द्या. त्यांना म्हणजे ते जे काही कब्जा केलेला आहे ब्राह्मणांनी त्या ठिकाणी तो हटवण्यात यावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि हटवणं म्हणजे आलाच पाहिजे, नाही तर याचा एक तीव्र स्वरूपात पुढे त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतील. मला खात्री आहे की कलेक्टर साहेब आमचा हे जे काही आमचा संदेश आहे जे काही आमचं निवेदन आहे ते वरच्या लेव्हलवर पाठवतील. आम्हाला न्याय मिळेल अशी खात्री आहे.